जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। शिवशाही अपघातात मृत्यू झालेल्या वाहक सागर परब यांच्या कुटुंबियांची भेट पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेतली आणि परब कुटुंबियांचे सांत्वन केले। या संपूर्ण प्रकरणाची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले। शिवशाही अपघातात मृत्यू झालेल्या कालेली येथील वाहक सागर परब यांच्या कुटुंबियांची भेट पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेतली। यावेळी सागर परब यांची बहीण सौ शिल्पा यतीन खोत हिने पालकमंत्री दीपक केसरकर यांना आर्त विनवणी करत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली। शिवशाहीवरील त्या चालकावर कारवाईची मागणी परब कुटुंबियांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली। मृत सागर परब कुटुंबियांची भेट घेतल्यावर त्या अपघाताची सखोल चौकशीचे आदेश पालकमंत्री केसरकर यांनी दिले, तर अनुकंपा तत्वावर बायकोला नोकरी देण्याचे आश्वासन केसरकर यांनी दिले। मृतदेहावरील 2 अंगठ्या व चेन कोणी गहाळ केली असा सवाल सागरचे मेहुणे मालवणचे नगरसेवक यतीन खोत यांनी उपस्थित केला आहे। कुटुंबियांना मी त्यांच्या लहानपणापासून ओळखतो। ते सावंतवाडीमध्येच लहानाचे मोठे झालेले। अतिशय दुःखद अशी घटना आहे, परंतु सर्वात धक्कादायक बाब जी माझ्या निदर्शनाला आली की एवढी मोठी घटना घडल्यानंतर त्या व्यक्ती दुर्दैवी तरुणाच्या हातातल्या अंगठ्या चोरीला जातात, त्याचा मोबाईल चोरीला जातो। खरं तर मी ताबडतोब आज SP कोल्हापूर यांच्याशी बोलेन। ते अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत आणि असं करणाऱ्यांच्या मागे त्या वस्तूच्या किमतीपेक्षा भावनेला जास्त महत्त्व होतं। तर असं जे करणाऱ्या व्यक्तींना ताबडतोब शोधून काढून त्यांना एकतर सजा देणं आवश्यक आहे आणि दुसरं या कुटुंबासाठी त्यांची जी पत्नी आहे तिच्या नोकरीसाठी काय करता येईल का हे मी त्वरित वरिष्ठांशी बोलेन। खात्याचे मंत्री रावते साहेब यांच्याशी बोलेन। ते ताबडतोब याच्यावर कारवाई करतील याची मला खात्री आहे। परंतु जो एक विषय त्या कुटुंबाने या निमित्ताने सांगितलेला आहे की जे ड्रायव्हर टेम्पररी असतात ते रेकलेसली गाड्या चालवतात आणि त्याच्यामध्ये अशा तरुणांचा बळी जातो, तर ही बाबसुद्धा मी निश्चितपणे मंत्री महोदयांच्या निदर्शनाला आणून देईन आणि याच्यामध्ये सुद्धा काय सुधारणा करता येतील ते सुद्धा निश्चितपणे बोलेन। या संदर्भात अशा तरुणाला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली हीच असू शकते की पुढे अशी घटना घडू नये आणि अधिक रिस्पॉन्सिबल ड्रायव्हर्स असावे एसटीवर की ज्याच्यामुळे नाहक तरुणांचे बळी जाऊ नये। त्याच्यापुढे संपूर्ण आयुष्य होतं त्या तरुणाच्या पुढे आणि एक अत्यंत उमदा तरुण की ज्याला स्वतःला ड्रायव्हिंग येत होतं आणि त्याच्यामुळे वारंवार सूचना देऊनसुद्धा शेजारचा जो ड्रायव्हर होता तो रेकलेसली गाडी चालवत होता असं मला अनेक लोकांनी सांगितलं। तर हे सगळंच एकंदरच याचं सगळ्याचा विचार झाला पाहिजे आणि याच्यापुढे अशा घटना न घडणं आणि असे आघात कुटुंबांवर न होणं हीच खऱ्या अर्थाने मला वाटतं की त्याला आदरांजली।